मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत युती संदर्भात प्राथमिक मुद्द्यांवर चर्चा झाली। नेत्यांच्या भेटीत चर्चेतून काही मुद्दे समोर आले, ते आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडले जाणार आहेत। सीएम आणि उद्धव यासाठी एकत्र भेटतील, ते काही मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती अनिल देसाईंनी दिली आहे। ते 21 जानेवारीपर्यंत युती संदर्भात चर्चा पूर्ण करू अशी डेडलाईन निश्चित केली जाईल असं आशिष शेलार यांनी सांगितलं। पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी युती संदर्भात भाजप सेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा झाली। त्या फेरीमध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली। युतीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा झाली। पुढचे 2-3 दिवस चर्चेच्या विविध फेऱ्या होणार आहेत। दादर माहीम विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि भाजप या तीनही पक्षांमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळणार आहे। मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा कुणाचा याला मोठं महत्त्व देणार आहे। युती होण्यापूर्वीच्या समीकरणानुसार या ठिकाणी शिवसेनेकडून मनोहर जोशी समर्थक पुन्हा सक्रिय झाले आहेत, तर 2 माजी महापौरांची नावं चर्चेत आहेत। यात मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांच्या नावांची चर्चा आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत दादरच्या बालेकिल्ल्यामध्ये चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दादर माहीमच्या 191 वॉर्डमधून भाजपतर्फे खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा ओक सोमय्या यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्यानं सध्याचे मनसेचे नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आणि 1 माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे। विरोधी पक्षनेते संजय भोईर, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, स्थानिक नगरसेवक उषा भोईर आणि माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे। मुंबईत मात्र आघाडीत बिघाडी झाली आहे। मुंबईमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती, मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी झाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पोस्टर वॉर सुरू झालाय। शिवसेनेच्या पोस्टरला राष्ट्रवादीनं पोस्टरच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय। शिवसेनेच्या डिड यू नो या कॅम्पेन विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबईत पोस्टर लावलेत। महापालिका रस्ता घोटाळ्याला जबाबदार कोण असा प्रश्न यातून विचारण्यात आलाय। आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस पथनाट्याद्वारे प्रचार आणि प्रसार करणार आहे। महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप युतीनं गेल्या 22 वर्षात केलेला भ्रष्टाचार, मुंबईकरांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना या पथनाट्यातून वाचा फोडण्यात येणार आहे। याबाबतची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापनं आघाडी केली आहे। काँग्रेस अमरावती, नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे। त्याचवेळी शेकापला कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला। नाशिकमध्ये संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे जावई डॉक्टर प्रशांत पाटील यांना भाजपनं मैदानात उतरवलं आहे। त्यासाठी 4 मंत्री नाशिकमध्ये उपस्थित आहेत। खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हजेरी लावल्यानं भाजपनं ही निवडणूक गंभीरपणे घेतली आहे। या विभागामध्ये गेल्या 2 टर्म्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर तांबे यांचं वर्चस्व राहिलं आहे। विधान परिषद शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। नागपुरात एका उमेदवारानं तब्बल 10,000 रुपयांची नाणी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। विलास बल्लमवारस या शिक्षक उमेदवाराचं नाव आहे। विना अनुदानित शाळा कृती समिती या संघटनेच्या वतीनं त्यांनी आपला अर्ज भरला। विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांची परिस्थिती दयनीय आहे। गेल्या 16 वर्षांपासून पगार झालेला नाही, त्यामुळे बल्लमवार यांनी अनामत रक्कम ही त्यांनी अक्षरशः लोकांकडून 1-1 रुपया जमवून भरली आहे। नागपुरातून विधान परिषदेवर निवडून गेलेला आमदार आपला फंड विकत असल्याचा दावा राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्यांनी हा दावा केलाय। बावनकुळे यांचं वादग्रस्त विधान मुख्यमंत्र्यांनाही रुचलं नाही। त्यांनी सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांचा पाढा वाचला। इतकंच नाही तर शिक्षकांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सातत्यानं होत असल्यानं याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे।
अमरावती पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी विधिमंडळ कामकाजाबाबतच्या आपल्या प्रगती पुस्तकात खोटी माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। रणजित पाटील यंदा अमरावती पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। रणजित पाटील यांनी आपल्या 6 वर्षांच्या कार्यकाळात कुठलीच विशेष कामगिरी केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। तसे पुरावेच काँग्रेसने पत्रकार परिषदेत सादर केले। दरम्यान रणजित पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे यांच्यातील वाद संपवण्यासाठी आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरसावले आहेत। या दोघांनाही पवारांनी बारामतीला बोलवलेलं आहे। दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आता पवारांनी शिष्टाई करण्याचं ठरवलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत अनिल तटकरेंनी पक्षाविरोधात काम केलं होतं। तसंच सुनील तटकरेंचा पुतणाही शिवसेनेत दाखल झालाय। त्यामुळे आता शरद पवारांच्या शिष्टाईला यश येणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। जालना जिल्ह्यातील घनसावंगी बाजार समितीचा निवडणूक निकाल जाहीर झाला। या निकालामध्ये अंकुशराव टोपे शेतकरी विकास पॅनलचा विजय झालेला आहे। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्रित येत युती करून राष्ट्रवादीने 16 तर भाजपने 2 जागांवर निवडणूक लढवली। या निकालामध्ये राष्ट्रवादीचे सर्व 16 आणि भाजपचे 2 असे 18 उमेदवार विजयी झाले। राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा एकत्र निवडणूक लढवण्याबाबतचा श्रीगणेशा जळगाव जिल्हा परिषदेपासून सुरू झालाय। 2 काँग्रेस नगरपालिकेत वेगवेगळे लढल्यानं काँग्रेसची पिछेहाट झाली। वेगळे लढून काही हाती येणार नाही हे नेत्यांना उशिरा सुचलेल्या शहाणपणानंतर जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभारी दिलीप वळसे पाटील तसेच काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं दोघा पक्षांचे एकमत झाल्याचं जाहीर झालं। अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाही आहेत। पाथर्डी तालुक्यात लग्नाचं आमिष दाखवून विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील जाट देवळे गावातल्या शाळेत रविराज चौधरी हा शिक्षक गणित विषय शिकवतो। त्यानं पीडित मुलीला 2 दिवसांपूर्वी फूस लावून गावातून पळवून दिलं। त्यानंतर तिला बीड जिल्ह्यातील धामणगाव इथे नेऊन तिच्यावरती अत्याचार केला। पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिक्षकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार रविराज चौधरीचा पोलीस शोध घेत आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून प्रशासनामार्फत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। त्या बीडमध्ये बोलत होत्या। राज्यात आश्रमशाळांमध्ये मुलींच्या लैंगिक अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सिनफणा आश्रमशाळेत 5 मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत। या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला। यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त करत भाजप सरकारवर टीका केली। भाजपमध्ये गुंडांचे प्रवेश होत असल्यानं असे प्रकार घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या बातम्यांनंतर आता बघूया देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या। एटीएम मधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे। आता दिवसाला तब्बल 10,000 रुपये काढता येणार आहेत। मात्र बँकेतून आठवड्याला पैसे काढण्याची मर्यादा 24,000च कायम ठेवण्यात आली आहे। तर करंट अकाउंटमधून पैसे काढण्याची मर्यादा 50,000हून 1 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर तब्बल 2 महिन्यांनी सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत घोषणा केली। गेल्या काही दिवसांपासून जीएसटी कधी लागू होणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते। त्यावर केंद्रीय अर्थमंत्री 1 जुलैला जीएसटी लागू होईल यावर शिक्कामोर्तब केलंय। यापूर्वी 1 एप्रिलपासून जीएसटी लागू होणार होता। उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीला वेगळं वळण देणारा निर्णय निवडणूक आयोगानं दिला आहे। समाजवादी पक्षाची सायकल अखिलेश यादव यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे। त्यामुळे अखिलेश यादव यांना मोठा दिलासा मिळालाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पक्षात उभी फूट पडली आहे। त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता। पिता आणि पुत्र दोघांनीही सायकल चिन्हावर दावा ठोकला होता। अखिलेश यादव गटानं पक्षाच्या 200 पेक्षा जास्त आमदारांचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलं होतं। मात्र गेल्या 7 दिवसांपासून निवडणूक आयोगानं आपला निर्णय राखून ठेवला होता। अखेर निर्णय अखिलेश यादव यांच्या बाजूने दिल्यामुळे त्यांना आता समाजवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशातली चुरस आता आणखीनच वाढली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे। गोव्याच्या साखळीतल्या प्रचारसभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं केजरीवालांना नोटीस बजावली आहे। निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका, 5,000 दिल्यास तिपटीनं अधिक मागणी करा आणि नव्या करकरीत नोटा घेऊन
आपच्या झाडूलाच मतदान करा असं विधान केजरीवाल यांनी या सभेत केलं होतं. याबाबत भाजपनं केलेल्या तक्रारीवरून केजरीवालांना नोटीस बजावण्यात आली आहे. 19 जानेवारीला आयोगाच्या कार्यालयात दुपारी 1 पर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगानं केजरीवाल यांना दिले आहेत. नवजोत सिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस प्रवेश म्हणजे आपली घर वापसी असल्याचं सिद्धूनं यावेळी म्हटलंय. शिवाय कोण मंथरा कोण कैकई हेही आता सारांनाच लक्षात आलं असेल असं म्हणत भाजपला टोलाही लगावलाय. भाजपची साथ संगत केलेले माजी खासदार आणि क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी आता काँग्रेसचा हात पकडला. मात्र सिद्धू यांचा हा नवा घरोबा म्हणजे बुडणाऱ्या जहाजाचा घेतलेला आधार असल्याची टीका भाजपने केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. स्वातंत्र्यानंतर 52 वर्षे संघाच्या नागपूर मुख्यालयात तिरंगा फडकला नसल्याचं ते म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर उत्तराखंडमध्ये ऋषिकेश इथं काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गांधी बोलत होते. मोदी एकीकडे चरख्यासोबत फोटो काढतात आणि 50 उद्योगपतींच्या भल्यासाठी कामं करतात अशी टीकाही त्यांनी केली. जगातल्या 50% गरिबांकडे असलेल्या संपत्ती इतकी माया जगातल्या सर्वात श्रीमंत केवळ 8 जणांकडे एकवटली आहे. ऑक्सफॅम या ब्रिटन स्थित संस्थेनं जाहीर केलेल्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. द इकॉनॉमी फॉर द 99% असे अहवालाचं नाव आहे. जगामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी अधिक वाढल्याचं त्यामुळे अधोरेखित झालं आहे. 2016 मध्ये घडलेल्या 2 मोठ्या घटनांच्या अहवालात उल्लेख आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनचा कौल आणि ट्रम्प यांची निवड हे आर्थिक असमतोल वाढत असल्याचे परिणाम आहेत असं अहवालात म्हटलं आहे. बहरीनमध्ये 3 शिया पंथीयांना देहदंड दिल्यामुळे दंगल उसळली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दंगलखोर आणि पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसत आहे. बहरीन हा सुन्नी पंथाच्या शासनकर्त्यांचा शिया बहुल देश आहे. किर्गिस्तानच्या मानास विमानतळाजवळ टर्कीचं कार्गो विमान कोसळलं. यामध्ये किमान 37 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये बहुतांश लोक हे विमान कोसळलं त्या भागातले ग्रामस्थ असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. झेक प्रजासत्ताकात सेस्का ट्रेबोवा इथं नव्यानं बांधलेल्या एका क्रीडा संकुलाचं छप्पर कोसळलं. घटना घडली त्यावेळी स्थानिक संघांमध्ये फ्लोअर बॉलचा सामना सुरू होता. छत कोसळताच खेळाडू आणि प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये क्लिफ्टॉन शहराला चक्रीवादळानं तडाखा दिला. त्यामुळे अनेक भागात पडझड झाली आहे. विजेच्या तारा तुटल्या आहेत. हिल काउंटी या भागालाही वादळाचा फटका बसलाय. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा अनुभव एका जपानी पर्यटकानं ऑस्ट्रेलियात घेतला आहे. अख्खी रात्र हा पर्यटक आपल्या सर्फ बोर्डवर समुद्रामध्ये तरंगात राहिला. अखेर त्याला पहाटे मेडिटेरियन शिपिंग कंपनीच्या एका जहाजानं वाचवलं. वर्ल्ड नंबर 1 ब्रिटनच्या अँडी मरेला विजयासाठी झगडावं लागला. युक्रेनच्या इल्या मार्चिन्कोवर त्याने संघर्षपूर्ण लढतीत 7-5, 7-6, 6-2 विजय मिळविला आहे. पहिले 2 सेट टाय ब्रेकरमध्ये गेल्यानंतर त्याने शेवटचा सेट 6-2 सहज जिंकत बाजी मारली. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं आपल्या आवडत्या हार्ड कोर्टवर दिमाखात कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाच्या जर्गन मेन्झरचा त्याने 7-5, 3-6, 6-2, 6-2 पराभव केला. विम्बल्डननंतर टेनिस कोर्टवर उतरणाऱ्या फेडररनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी सलामी देत आपली दावेदारी आणखी मजबूत केली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक चर्चा रंगली ती लोकल बॉय एलेक्स डी मिनारूची. 17 वर्षीय या युवा टेनिसपटूनं आपल्या खेळानं साऱ्यांचीच मनं जिंकली. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या जेराल्ड मेन्झरला 5-7, 6-3, 2-6, 7-6, 6-1 पराभवाचा धक्का दिला. वुमेन्स सिंगल्समध्ये 4थ्या सीडेड सिमोना हालेपला आपला गाशा गुंडाळावा लागला. तिला सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सनं 6-3, 6-1 पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच दिवसाचा हा मेजर अपसेट ठरला. अव्वल सीडेड अँजेलिक कर्बरनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयानं सुरुवात केली. तिनं युक्रेनच्या बिगर मानांकित लेसिया सुरेन्कोवर मात केली. कर्बरनं 6-2, 5-7, 6-2 आपली पहिली लढत जिंकली. अमेरिकन जायंट सेरेना विलियम्ससाठी कर्बरचा सर्वात मोठा अडथळा या टुर्नामेंटमध्ये आहे.
आता बघूयात एंटरटेनमेंट विषयातल्या बातम्या. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जायरा वासिमनं शनिवारी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती. या भेटीवर एक मोठा वर्ग नाराज झाला होता. जायरावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली होती. या ट्रोलमुळे दुखावलेल्या जायरानं लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून माफीनामा दिला होता. मात्र तिनं हा माफीनामा अवघ्या 3 तासातच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून हटवल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. करण जोहरच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेल्या आत्मचरित्रात हे स्पष्ट झालं आहे की काजोल आणि त्याची 25 वर्षांची मैत्री ए दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच तुटली आहे. पण यामागे नक्की काय कारण आहे ते मात्र त्यानं सांगितलं नाही. गेल्या वर्षी अजय आणि करण यांच्यामध्ये भडकलेली वादाची आग अजूनपर्यंत शांत होत नाहीये. तोवर करणनं परत यात तेल ओतण्याचंच काम केलंय. आता अजय देवगणनं या वादात उडी घेतली आहे. करण फक्त आपल्या पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी या सर्व गोष्टी बोलतो आहे. तो नेहमीच लोकांच्या मागे बोलतो. 2 वर्षांपूर्वी जेव्हा करण जोहरनं एका पार्टीमध्ये प्रियंका चोप्राबद्दल वाईट गोष्टी बोलल्या होत्या तेव्हा शाहरुख खानही त्याच्यावरती भडकला होता, असा खुलासा अजय देवगणनं केला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या गेला उडत या नाटकाचा 100वा प्रयोग मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिरात चांगलाच रंगला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाटकाच्या संपूर्ण टीमनं केक कटिंग करून सेलिब्रेशन केलं. सिद्धार्थ जाधवचं अफलातून कॉमिक टायमिंग आणि जबरदस्त एनर्जीनं रसिकांना मनमुराद हसवलं. जर महिलांना दुखावलं तर तुमचं मुडकं उडवीन अशी ताकीद आर्यन आणि अब्रामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरुख खाननं म्हटलं आहे. महिलांचा आदर करायला हवा यावर भर देताना शाहरुख खाननं बंगळुरूमधल्या महिलांच्या विनयभंगाच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. महिलांना चांगल्या दर्जाची वागणूक मिळायला हवी आणि पुरुषांनी महिलांचा सन्मान करायलाच हवा अशी अपेक्षा शाहरुखनं व्यक्त केली आहे. आपल्या मुलांनीही महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आदराची वागणूक दिली पाहिजे. आर्यन एवढंच नव्हे तर अब्रामलाही आपण तशी तंबी दिल्याचं त्यांनी महिलांचा अनादर केल्यास मुंडकं उडवण्याची ताकीद दिल्याचं शाहरुखनं म्हटलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.